खरं सांगू का, आता मी इथे बोलण्यासाठी म्हणजे काहीच बोलण्यासाठी तयार नाही किंवा कोणताच व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचीही माझी मेंटॅलिटी नाही. पण ना मला बरं, हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण खूप खूप मजेत असाल, स्वस्थ असाल, आरोग्यदायी असाल. आज ना मी तुमच्यासोबत कोणतीच रेसिपी शेअर करणार नाही, घराची साफसफाई शेअर करणार नाही किंवा कोणताच DIY नाही, गार्डन डेकोर नाही, काहीच नाही. मला ना फक्त आज मनापासून तुमच्यासोबत बोलायचं आहे. अशी कॅमेऱ्यासमोर नाहीच बोलू शकणार मी. असं करते, कामं आवडता तुमच्यासोबत बोलते. पण प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता बघा. प्रत्येक स्त्रीने, माझी कडकडीची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या सर्व मैत्रिणींसोबत, बहिणींसोबत, मावशांसोबत, सर्वांसोबत शेअर करा. आजचा व्हिडिओ ना मी खूप जड मनाने करत आहे. आमच्या घरात नुकताच एक इतका वाईट प्रसंग घडला, ज्यामुळे खरंच आयुष्य किती इनप्रेडिक्टेबल असतं ना, अनिश्चित असतं, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. 20 वर्षाचा संसार काही मिनिटात कोसळला. इतका चांगला माणूस, इतका चांगला व्यक्ती, एक चांगला वडील, एक चांगला नवरा, अचानक हसत खेळत छान जगाचा निरोप घेतला त्याने. खरं सांगू का, ही गोष्ट आमच्यासाठी म्हणजे खूप हादरवणारी आहे. इथे काय बोलावं किंवा काय नाही, म्हणजे आम्ही विचारशून्य झालेलो आहोत. खरं तर 2 दिवस झाले त्या गोष्टीला. माझ्या खूप जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलेलं आहे. मी जेव्हा तिथे होती ना, ती मला एकच प्रश्न विचारत होती, गुड्डी आता मी काय करू? गुड्डी आता माझं कसं? मी मुलांना कशी सांभाळू? मी नाहीच करू शकत, मी त्यांच्यासोबत जाऊ का? ह्या प्रश्नापैकी माझ्याकडे तेव्हा काहीच उत्तर नव्हतं. खरं सांगते, काहीच नाही. पण 2 दिवस झालेत, घरी आल्यावरही मला चैन पडेना. मला तिचा चेहरा, मुलांचा चेहरा माझ्यासमोरून जातच नाही आहे. इवन मी रात्री दचकून उठत आहे, कारण ती व्यक्ती माझ्या आयुष्यातली, माझ्या खूप जवळची आहे. पण आता खूप विचार केल्यानंतर ना, खरंच म्हणजे मला आत्ता काय करू या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी म्हणजे मी तिला नाही देऊ शकत. पण आपण ना, हा प्रश्न पडतो मला की आपण खरंच आयुष्यासाठी तयार आहोत का? आपण रोज घरासाठी धावपळ करतो, राबतो. नवरा, मुलं, सासर, स्वयंपाक, घरकाम सगळ्यांची काळजी घेतो. पण या सगळ्यात एक व्यक्ती कायम मागे राहते, ती म्हणजे आपण स्वतः. आज मला ना माझ्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मैत्रिणीला ना एक गोष्ट सांगायची आहे खरंच. पण त्याआधी ना खरंच कोणावरही कोणताही वाईट प्रसंग कधीच येऊ नये, असा तर नाहीच नाही. खरंच हीच मी देवाकडे प्रार्थना करते. आयुष्याची काहीच खात्री नसते खरंच. म्हणजे भीतीत जगायचं नाही, म्हणजे भीतीत जगायचं असं मी म्हणत नाही, पण तयारीत आपण नक्की जगलं पाहिजे. आपण रोज उद्याचे स्वप्न पाहतो, पुढच्या महिन्यांचं प्लॅनिंग करतो, वर्षांचं प्लॅनिंग करतो, मुलांच्या शिक्षणाचा विचार करतो, घर बांधायचं, घर सजवायचं, पैसे वाचवायचे, सोनं गोळा करायचं, मुलांना शिकवायचं, मुलांचं लग्न करायचं. म्हणजे कुठे आपण जगत असतो मला कळत नाही. पण आयुष्य कधीकधी एक असं वळण आणतं ना आयुष्यात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. आणि अशावेळी सर्वात जास्त हादरते ती म्हणजे घरातली स्त्री. कारण तिला दुःखही सांभाळायचं असतं, मुलांनाही सावरायचं असतं, घरही चालवायचं असतं आणि स्वतःच्या अश्रूंनाही आवर घालायचा असतो. म्हणून हा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक आईसाठी, प्रत्येक पत्नीसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी आहे. माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे, कोणत्याही कशाही परिस्थितीत फक्त स्वतःला विसरू नका.
तुम्ही मजबूत असाल ना, तर तुमचं संपूर्ण कुटुंब मजबूत राहतं. आपण सगळ्यांची काळजी घेतो ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मुलांनी जेवलं का? नवऱ्याने औषध घेतलं का? सासू-सासऱ्यांना काही हवं आहे का? पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का? मी ठीक आहे का? आपलं शरीर रोज आपल्याला काही ना काही संकेत देत असतं. थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, ताण हे दुर्लक्ष करण्यासारखं नाहीच. तुम्ही आजारी पडलात तर फक्त तुम्हीच नाही, संपूर्ण घर विस्कळीत होतं ना? म्हणून म्हणजे चुकून असा काही प्रसंग आयुष्यात आलाच ना, त्यासाठी आपण शारीरिकदृष्ट्या तरी तयार असलं पाहिजे असं मला वाटतं. घरच्यांची भरपूर काळजी घ्या, खरंच घ्या, सोबत स्वतःचीही काळजी घ्या. दुसरी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे आर्थिक बाबी समजून घ्या खरंच. मला माहिती आहे हा विषय अनेक घरात अजूनही बोलला जात नाही. बरीचशी माणसं अजूनही त्यांचं पेमेंट किती इव्हन हेही त्यांच्या बायकांना माहीत असतं. कुठे काय सेव्हिंग केलेली आहे, काय नाही, काहीच माहीत नसतं. पण खरं सांगते, आता ना या विषयावर नवऱ्याशी बोलायला आपण म्हणजे सुरुवात करायला पाहिजे. घरात किती उत्पन्न आहे, कर्ज आहे का, विमा आहे का, बँकेत किती खाती आहेत, महत्त्वाची कागद कुठे आहेत, हे जाणून घेणं म्हणजे आपण नवऱ्यावर दाखवलेला अविश्वास नाहीच. खरं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असल्याच पाहिजे. देव न करो कुणावरही अशी परिस्थिती येऊ, पण आलीच तर वेळेवर कुठे शोधाशोध कराल, कुठे काय कराल, कुठे हातपाय आपटाल. एकतर ती वेळ इतकी दुःखाची असते तेव्हा काहीच सुचत नाही. अशावेळी ह्याही गोष्टींचा आपल्याला नॉलेज नसेल किंवा माहिती नसेल तर मग आपण पुरतं कोसळतो. म्हणून म्हणजे मला तरी वाटतं की घरात जितके काही कागदपत्र असतील ना, म्हणजे घराचे, जमिनीचे किंवा सोन्याच्या याच्या त्याच्या पावत्या, कुठे विमा काढला आहे का, कुठे एखादी LIC काढलेली आहे का, कोणती पॉलिसी आहे का, फिक्स्ड डिपॉझिट आहे का, असेल नसेल छोट्यात छोट्या मोठ्यात मोठी बचत, कुठे कर्ज घेतलेलं आहे का किंवा आपण कुणाला दिलेलं आहे का, त्यांच्याकडनं आपल्याला काही घेणं लागतं का, याची जवळपास म्हणजे आपल्याला पुसट कल्पना तरी असायला पाहिजे. एक ना आपत्कालीन फाईलच आपण नेहमी तयार केली पाहिजे आणि त्या फाईलमध्ये काय काय असावं ते मी तुम्हाला सांगते. सर्वांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकचे सर्व पासबुक, विमा कागदपत्र, मालमत्तेची कागदपत्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाचे फोन नंबर, जसं पोलीस झालं, ॲम्ब्युलन्स झाली, बऱ्याचशा आपत्कालीन सेवा असतात त्यांची माहिती झाली, ह्या आपल्याकडे किंवा फॅमिली डॉक्टर असेल, एखादं मोठ्या हॉस्पिटलचा नंबर असेल ते आपल्याकडे लिहून असायला पाहिजे आणि आपल्याला म्हणजे माहीत असायला पाहिजे की इथे इथे ते आपण व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघा, कठीण काळात ही छोटी तयारीसुद्धा खूप खूप मोठा आधार ठरू शकते बरं का. फक्त मोबाईलवर अवलंबून राहू नका. एखाद्या वहीत लिहून काढा सरळ. डॉक्टर, नातेवाईक, बँक, विमा, शाळा, आपत्कालीन संपर्क हे सर्व नंबर्स आपल्या एका डायरीमध्ये सुद्धा असले पाहिजे लिहिलेलं, खरंच असं मला तरी वाटतं. त्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. ही खरं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. घराबाहेरची कामं करण्यास घाबरू नका. बँकेत जाणं, सरकारी कार्यालयात काम करणं, फॉर्म भरणं, बिल भरायचं, निर्णय घेणं, हळूहळू शिकत राहा. तहान लागल्यावर विहीर खोदणं शक्यच नाही. ह्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे. आता आपला जीवनसाथी आहे आपल्यासोबत, खूप चांगली गोष्ट आहे. उद्या काय होईल आपल्याला किंवा समोरच्याला हे इनप्रेडिक्टेबल आहे, कोणीही सांगू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी शिकलेल्या कधीही चांगल्या. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातून फक्त 15 ते 20 मिनटं तरी फक्त स्वतःसाठी ठेवा. पुस्तक वाचा, प्रार्थना करा, योगा करा, ध्यान करा, आवडतं संगीत ऐका. जगात काय चाललेलं आहे न्यूजपेपरमध्ये वाचा, मोबाईलवर पहा, TV वर पहा. स्वतःला अपडेट ठेवणं या काळात खरंच खूप 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 जास्त गरजेचं आहे की 4-5 मिनटं तरी बाहेर फिरायला जा, मोकळ्या हवेत फिरा. दिवस रात्र आपण घरात असतो आणि त्याचा हळूहळू का असेना आपल्या बॉडीवर परिणाम होत असतो. कामं करतो एक ठीक आहे, हालचाल होते एक ठीक आहे, तरी मोकळा ऑक्सिजन, मोकळी हवा ही आपल्या शरीराला गरजेची असते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे फक्त म्हणजे शरीरच मजबूत राहत नाही, तर आपलं मनही मजबूत राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगतोय, आजच्या काळात म्हणजे काळाची गरज आहे. एखादं तरी स्किल, आपली एखादी तरी आवड असेल ती जपा, स्किल डेव्हलप करा स्वतःमध्ये. खूप सारे ऑप्शन्स आहेत.
कुकिंग आहे, मेहंदी आहे, शिवणकाम करू शकता तुम्ही. आरी वर्क सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला आहे. त्यानंतर ब्लॉगिंग, हस्तकला, यूट्यूब, ऑनलाईन क्लासेस, म्हणजे कोणतीही एक गोष्ट निवडा आणि त्याला तुमचं उत्पन्नाचं साधन बनवू शकता तुम्ही. ते काही संकट आलं तर म्हणजे आत्ता मी काय करू किंवा आता मी कुठनं कमवू किंवा माझ्यावर खूपच आर्थिक संकट आलं असं तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर प्लीज एक तरी कौशल्य जे आहे, स्किल जे आहे स्वतःमध्ये डेव्हलप करा. तसंच मुलांनाही बघा, म्हणजे आर्थिक शिस्त शिकवा. पैशाची किंमत, बचतीची सवय, जबाबदारी लहानपणापासून शिकवा. ही सुद्धा पालक म्हणून आपली एक मोठी गुंतवणूक आहे. फक्त म्हणजे अभ्यासच नाही तर स्वयंपाकाची छोटी कामं, पैशाचं नियोजन, घराची जबाबदारी, मोठ्यांचा आदर, ह्याही गोष्टी आता मुलांना शिकवणं खरंच म्हणजे खूप जास्त गरजेचे असतात. स्वतःचं एक ओळख निर्माण करायचा प्रयत्न करा. प्रत्येक स्त्रीने कमावलंच पाहिजे असं नाही, पण प्रत्येक स्त्रीने कमावण्याची क्षमता नक्की तयार केली पाहिजे. आज घरातून अनेक संधी आहेत. तुमचं कौशल्य कधी तुमच्या कुटुंबाचा आधार बनेल सांगता येत नाही. स्वतःच्या नावाने ना छोटी मोठी सही पण बचत करायला लागा. रक्कम मोठी असण्याची गरज नाही. महिन्याला 500 रुपये असो का 1000 रुपये असो, ते महत्त्वाचं आहे. सातत्य असणं महत्त्वाचं आहे. लहान बचतही मोठ्या संकटात आधार म्हणजे आपला ठरू शकते. सोबत नात्यांची जपवणूक करा. आयुष्य जगायला जसा पैसा वेळेवर असणं आपल्याकडे गरजेचं आहे, तशी जीवाभावाची नातीही असणं गरजेचं आहे. कुटुंब, मित्र, शेजारी यांच्याशी संपर्क ठेवा. कठीण काळात माणसंच माणसाच्या उपयोगी पडतात. म्हणजे पैसा तर लागतोच, पण माणसंही लागतात मानसिक आधार द्यायला. आणि सर्वात महत्त्व म्हणजे एक लक्षात ठेवा, आरोग्य म्हणजे सर्वात मोठी गुंतवणूक. आपलं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. महागडे कपडे नंतर घेऊ, मोबाईल नंतर बदलू, पण वेळेवर आरोग्य तपासणी करा. योगा करा, चाला, चांगलं खा, मन मोकळं ठेवा. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, आरोग्य नाही. आणि एक गोष्ट, मानसिक ताकद वाढवा. व्यक्त व्हायला लागा. रडा, दुःख व्यक्त करा, आनंद व्यक्त करा. स्वतःला पूर्णपणे हरू देऊ नका. फक्त आणि फक्त एक गोष्ट माझी गाठ बांधून घ्या. तुम्ही मजबूत असाल ना तर तुमचं संपूर्ण कुटुंब कोणत्याही परिस्थितीत मजबूत असेल. हे खरंच लक्षात ठेवा. एक स्त्री फक्त घर सांभाळत नाही, ती संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. हा व्हिडिओ ना म्हणजे मी कुणाला घाबरवण्यासाठी नाही केलेला. हा व्हिडिओ आहे प्रत्येक स्त्रीला तिची ताकद, तिची किंमत आठवण करून देण्यासाठी. आता शेवटचं अगदी मनापासून सांगते, माझी ना देवाकडे एकच प्रार्थना आहे, कोणत्याही घरावर असा प्रसंग कधीच येऊ नये. पण जर आयुष्याने कधी म्हणजे अशी कठीण परीक्षा घेतलीच तर त्या घरातील स्त्री एवढी सक्षम असावी ना की तिचे अश्रू असतील पण तिचा आत्मविश्वास तुटणार नाही. तिचं मन दुखेल पण तिच्या मुलांचं भविष्य कधीच अंधारात जाणार नाही. तिचा आधार निघून जाईल तिचं, पण ती स्वतः कोणाचा तरी आधार बनून उभी राहील. आजपासून मला फक्त एकच वचन द्या की मी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेईन, आर्थिक बाबी समजून घेईल, शिकत राहील. माहीत आहे मला आता शिकणं कठीण जाईल, पण तरीही जितकं जमेल तितकं शिकायचा प्रयत्न करीन. स्वतःला कधीच कमी समजणार नाही, कारण स्त्री ही फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नाही तर ती स्वतः त्या घराची ताकद असते. मला माहिती आहे कदाचित हा व्हिडिओ खूप कोणासाठी मोटिवेशनल असेल का नसेल हे मलाही माहीत नाही. हा व्हिडिओ कोणाचं भविष्य, कोणाचं आयुष्य नक्कीच बदलणार नाही, पण योग्य वेळी योग्य तयारी करण्याची प्रेरणा तरी नक्की देईल. म्हणून प्लीज जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. लाईक केल्यानेही हा आणखी बऱ्याच जणींपर्यंत पोहोचतो. आणि हां, प्लीज 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 स्वतःची काळजी घ्या, शिकत राहा, स्वतःला खंबीर बनवा. चला उद्या भेटते मी. बाय, धन्यवाद.